आतुरले मन तुझ्या दर्शनाशी. मन म्हणजे आतुरलंय का एकदा बाबांचं दर्शन कधी होते. बहिणीचं नवरा आहे ना, हा भाऊजी, त्यांचा बायपास सर्जरीसाठी ताबडतोब फोन आला मला. ते असं जरा काय परिस्थिती गंभीर होता. त्याच्यामुळे ते काय बोलले, मी बोललो चला शिर्डीला. बरोबर. 9 दिवस कधी संपले समजलेच नाही. हो. चला निघायची तयारी झालेली आहे. हे बघा सर्व बॅग वगैरे पॅक केल्या. ओम साईराम. चला तो क्षण आलेला आहे. काय म्हणाल, कसं वाटतंय? आतुरता, दर्शनाची आतुरता. कधी आता पोचतो असं झालंय ना. ओके साईराम, काय म्हणाल? 8 दिवस एकदम चांगले गेले. आपला 9वा दिवस जेवणापर्यंत आपण जाऊन त्याच्यानंतर फ्रेश होऊन 4 किलोमीटर जाऊन कधी बाबांना भेटतो असं वाटतं. हो साईराम. साईची ओढ लागलेली आहे दर्शन घ्यायची. साईराम. साईराम. आणि पालखी प्रमुख आहेत ज्यांनी सातत्याने आपले 8-9 दिवस पालखीची जबाबदारी त्यांच्यावरती होती. साईराम. ओम साईराम. काय म्हणाल, कसं वाटतंय? खूप आनंद. आता जवळचा दिवस येत चाललाय. दर्शनाचा खूप आनंद झाला. आनंद झाला. दादा. ओम साईराम. साईराम. काय म्हणाल, आता पोचो पण पोचो आता बाबांची नगरीमध्ये. ओके साईराम. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. काय म्हणाल, आता पोचू आपण बाबांच्या नगरीमध्ये. आता आपल्याला सगळ्यांनाच आतुरतेची वाट लागली आहे की बाबांचे कधी चरणस्पर्श करतोय आपण. हो. साईराम. ओम साईराम. बघा सर्वजण आहेत. इथं अंबरदादा सुद्धा आहे. साईराम, काय सांगाल? ज्या क्षणाची आपण वाट बघत असतो वर्षानुवर्षभर, ते फॉर्म भरायचा. फॉर्म भरून झालो का असं वाटतं कधी आपली डेट येते आणि आपण कधी पॅक भरून निघतो. आणि आता 9 दिवस कसे गेले समजलंच नाही. ते तर झालं. आता असं वाटतं आतुरले मन तुझ्या दर्शनाशी. मन म्हणजे आतुरलंय का एकदा बाबांचं दर्शन कधी होते. दर्शन झाल्यावर एकदा समाधान येतं. ओम साईराम. आणि नंतर परत पुढच्या वर्षाची वाट. पुढच्या वर्षाची वाट. साईराम. साईराम, काय म्हणाल? साईराम. ओम साईराम. यंग पदयात्रींचे खांद्याला खांदा लावून तुम्ही पलत होता तेव्हा काय वाटत होतं, कसं वाटत होता? नाही, मला एकदम उत्साह वाटत होता. कारण एका प्रकारची शक्ती, एनर्जी ही माझ्यात जागृत झाली होती. आता समजा 9 दिवसापर्यंत. तर माझं असं म्हणणं आहे, शेवटच याच्यासाठी केला होता अट्टहास. अट्टहास म्हणजे काय, हा आपण जो ध्यास घेतला होता की बाबा मी पायी शिर्डीला जाईन, तर ते आज माझं ते मनोरथ पूर्ण होणार आहे. याच्यासाठी केला होता हट्ट. असं शेवटचा दिवस गोड व्हावा. आज शेवटचा दिवस सर्वांना गोड व्हावा ही साई चरणी प्रार्थना. ओके. ओम साईराम. आणि आपले पालखी प्रमुख, दुसरे पालखी प्रमुख, काय सांगा, कसं वाटतंय? पहिलं कोण म्हणजे दुसरे म्हणजे दोघं होतं ना, मग 1 आणि 2. आता त्यांना पहिले भेटलो म्हणजे ते पहिले झाले माझ्यासाठी, नंतर दुसरे असे. पहिला कोण भेटला? साईंच्या वारीमध्ये कोण मोठा कोण बारका नसतंय. अरे पहिला दुसरा बोललो. तू पालखी प्रमुख नको, भजन आहेस ना, भजनवाला आहेस ना. भोजन पण आहे. साईराम, तुम्ही बोला, तुम्ही बोलत नाही. बाबा. साईराम, कसं वाटतंय? बाबांच्या नगरीत पोहोचणार आहे. 9 दिवस एवढा प्रवास केला, चाललात, आता तो पूर्ण होणार आहे. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. ओके. आणि पुढल्या वर्षी परत येणार ना? बघू ना, यालाच लागेल. 25 वर्ष आहे पुढल्या वर्षी. येणंच आहे. साई यायलाच पाहिजे. चला आता सर्वजण चहा पित आहेत, नंतर भेटू त्यांना. आणि अध्यक्ष आहेत आपल्या समोर, राहुल दादा. ओम साईराम दादा. ओम साईराम. या चहा प्यायला. चला, सर्व काय पण बघितला, पाऊस वगैरे सर्व काय बघितला. आणि आता फायनली तो क्षण आलेला आहे ज्याची म्हणजे तू तर आतुरतेने वाट पाहतच होतो. प्लस तुझ्यावर लोड पण होता, कारण का एक तू प्रमुख असल्यामुळे तुझ्यावर सगळी जबाबदारी पण असते सर्व हँडल करायची. तर आत्ता तुला कसं वाटतं? पदयात्री तू आहेसच, त्याच्या समोर सर्व जबाबदारी कसं काय जमलं? ओम साईराम. आजचा आपला शेवटचा दिवस आहे दिंडीचा. तुझ्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांची, दानशूर व्यक्तींची सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांच्या हातातून काही फुल फुलाची पाकळी मिळाली, तेव्हा आज आमचं कार्य पूर्ण होणार आहे. आणि त्या पूर्ण होण्याचा आनंद जो सोहळा आहे तो तुम्ही याच्यानंतर नक्की बघालच. आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे याच्याबद्दल आभार मानते.
का आजपर्यंत काही आम्हाला सूचना द्यायला लागली नाही पदयात्रेने. आता पहिला वर्ष असेल हा आमचा. सर्व व्यवस्थित, सर्व जिथे जातील तिथे साफसफाई, जिथे राहतील तिथं व्यवस्थित सर्व गोष्टी हँडल करायचे सर्व पदयात्रे. त्यामुळे सर्वांचे आभार करतो. आणि आज जो आपला लास्ट दिवस आहे दिंडीचा, सांगता दिवस आहे, तो उत्साहाने सर्वांनी पार पडो ही बाबाचरणी प्रार्थना. ओके. ओम साईराम. ओम साईराम. साईराम, काय सांगाल? तुम्हाला पहिल्या दिवशी बघितला नंतर तुम्ही असं वाटत होतात काय गायबच झाला होता, तो कुठं होतात तुम्ही? थोडा पालखीच्या पाठी होता, थोडा पायाचा प्रॉब्लेम होता, हा, परंतु बाबांच्या कृपेने एकदम व्यवस्थित चालू झाला. पण बस आरामात कायच नाही, पण पूर्ण वारी झालेली आहे. पूर्ण वारी होणार आज आज सर्वांची होणार. ओके. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतील. ओके. साईराम. साईराम. साईराम, पहिला वर्ष होता ना आपलं या माझा दिंडीतून? पहिला वर्ष यावं. काय सांगाल, कसं वाटतं? मस्त व्यवस्थित झालं, काही प्रॉब्लेम नाही. आज शेवटचा दिवस आहे आजचा. हा. आज सांगताय, आज काही प्रॉब्लेम नाही झालं. पहिला 1-2 दिवस थोडं पायानं त्रास झालं, हा. नंतर काही झालं नाही. ओके. फक्त पावसाने थोडं आम्हाला त्रास दिला, म्हणजे बाकी काय एवढं त्रासाचं काहीच नाही. ओके. आणि काय मंडळ कसं वाटला? आपली पोरं कशी वाटली? मस्त व्यवस्थित वाटले, व्यवस्थित प्रॉब्लेम वाटली. नाही. ओके. साईराम. ओके. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आपल्या समोर साईराम आहेत. पहिले मानाचा झेंडा ज्यांच्याकडे जबाबदारी होती ते आपल्या समोर आहेत. आणि ठिकाण शोधण्याचं कार्य, अजून कुठं जागा ओली नाही, कारण आपल्या भरपूर जागी पाऊस भेटत होता, तर सर्व त्या गोष्टींना सामोरं जाऊन त्याही उत्तम आपली सोय केली. जिथे इथे राहायची, म्हणजे कुठं त्रासदायक अशी जागा बघितली नाही. त्याबद्दल त्यांच्या सर्व पदयात्रीकडनं आपण आभार मानतो. खरं तर मला सांगितलंय पहिल्या वर्षापासून काय आपण आभार नसतो मारत. ओम साईराम बोलून किंवा माफी मागायची असली तरी ओम साईराम बोलतो, शुभेच्छा द्यायची असली तरी ओम साईराम बोलतो, किंवा धन्यवाद मानायचे असले तरी ओम साईराम बोलतो. ती आपल्या शिकवण दिलेली आहे आपल्या वरिष्ठांनी. ए बाबा, ए बाबा, मग काय ए दादा, नको 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 दादा. ही जी सेवा तुम्ही केली त्याला आता यश आला. आज आपण शिर्डीमध्ये पोहोचणार आहोत. काय म्हणाल, कसं वाटतंय? मला तर असं वाटतंय की कधी झेंडा घेऊन मी डायरेक्ट शिर्डीला जातो असं वाटतं. आणि दर्शन कधी घेतो बाबांचं, असं झालेलं आहे. आतुरता लागलेली आहे बाबांना भेटायची. ओम साईराम. आपल्याला शेवटचा म्हणजे 9वा दिवस. आज म्हणजे आपला साई दर्शन होणार संध्याकाळी. आणि आज सकाळपासूनच आपल्याला आम्हाला उत्सुकता लागलेली आहे सगळ्या साई भक्तांना घेऊन शिर्डीला पोचण्याची. ओके. आता तुम्ही साईराम. साईराम. बघा, सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. जय. चला 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 चला. सर्वांचे चेहरे बघितलेत ना, सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. तो कसला आनंद म्हणजे तुम्हाला 9 दिवस 8 दिवस जो काही त्रास सहन केला, बोला ऊन सहन केला, पाऊस लागला, अजून बोला फोड आले, पाय दुखले, तो सर्व आता थकवा बोला, दुखणं बोला निघून गेलेला आहे. आणि आता फक्त ओढ लागली आहे ती म्हणजे बाबांच्या नगरीत जाऊन बाबांना भेटायची. साईराम. 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 ओम साईराम. शुभ सकाळ मंडळी. आज आपला शेवटचा दिवस आहे, म्हणजे 9वा दिवस आहे. नांदुरकीवरून जेव्हा निघणार तेव्हा काही जी कमिटी सांगेल तुम्हाला का दर्शन कुठून खंडोबाच्या देवळात कसा जायचा किंवा मंदिरात कसा जायचा, सोबत जायचा. आणि तिथं आपण जे तुमचे प्रमुख पाहुणे वगैरे येतील त्यांची आम्हाला जे नावं त्यांचे सत्कार झाला पाहिजे आपल्याकडून, असं तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा पदयात्र्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपले तुम्ही आता 9 दिवस आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे, पदयात्रींचे आभार व्यक्त करतो. कारण आम्हाला सूचना द्यायलाच नाही लागल्या या 9 दिवसात. तुम्ही व्यवस्थित चालत होता, व्यवस्थित सर्व गोष्टी हे करत होत्या. तर तुम्ही या पुढील जो आता नागपूरपासून जो सहकार्य पाहिजे आम्हाला तो मिळावा ही तुमच्याकडनं विनंती. ओम साईराम. ओम साई. ओम साईराम. ओम साईराम दादा. ओम साईराम. ओम साईराम. चला. ओय. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. काय बोलतोस? ओम साईराम.
दो थैली लगता है मटर का आलू का किसको अन्ना को अन्ना मैंने सामने देखा ये खत्म किया चला रे चला ओम साईराम जय शिवराय कशा सर्व माझं नाव राजदीप गरत मला सर्वप्रमाणे राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपला प्रवासातला आजचा शेवटचा दिवस आहे या अविस्मरणीय सोहळ्याचा या प्रवासाचा आजचा आपला शेवटचा दिवस आहे 9 दिवस कसे निघून गेले समजलाच नाही पटापट निघून गेलेत आणि दुःख पण होतंय आनंद पण होतोय कारण का दुःख याचा का आता जो प्रवास आपण सुरू केला होता तेव्हा नाती जोडतो आपण बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात या पदयात्रेतून तर नक्कीच सर्वांनी एकदा तरी ही यात्रा करावी आणि हे बघा ती आता रोज सकाळी उठून तो पहाटे उठून ती सर्व चेहरे दिसणार ना याचं दुःख सुद्धा होतोय आणि आनंद या गोष्टीचा होतोय का आता आपण बाबांच्या नगरीत म्हणजे पोहोचणार आहोत ते फटाकडे वाजवतात स्वतः बघा तर बाबांच्या नगरीमध्ये पोहोचणार आहोत त्याचा कारण 9 दिवस हा प्रवास केला पाय दुखले थकलो पण थांबलो नाही पाय थकले पाऊस आला पावसाने परीक्षा घेतली सर्वांनी पाऊस वगैरेने आम्हाला जाम त्रास दिला म्हणजे 9 दिवसातून 5-6 दिवस आम्ही पावसामध्येच घालवले तर तो सर्व कुठेतरी प्रवास पूर्ण होईल आणि ज्या गोष्टीची आतुरतेने आपण वाट बघत होतो तेच म्हणजे आपल्या साईंचे दर्शन आज आपल्याला घडणार आहे तर त्याचा आनंद होतोय भारी वाटते आणि सर्वांचे मनोगत तर तुम्ही ऐकलेत आज सकाळ त्यांचेच घेतले सर्वांचे मनोगत घेतले तर भारी वाटतंय चला आता प्रवास सुरू आहे गाड्या चालत आहेत नंतर भेटू काळजी घ्या ओम साईराम नाव काय साईराम आपला सदाशिव आणि साईराम आपला सर्वोत्तम पुजारी ओके आणि साईराम दोघेही कर्नाटकचे आहेत साईराम या पदयात्रेबद्दल तुम्हाला कसं समजला आता मी होतो म्हणून याला मी घेऊन आलो मी पहिल्यापासून इथे आहे ना पहिला बुवाचा दिंडीमध्ये आहे गावातला तुम्हाला एकूण किती वर्ष आली पदयात्रा करता तुम्ही पदयात्रा म्हणजे 17 वर्ष झाली 17 वर्ष आणि साईराम आपल्याला ते 15 वर्ष झाली म्हणजे 15 वर्षाने 17 वर्षाचा अनुभव आहे तुमचं दोघांचं नातं आहे काय मी साडू अरे मस्त कसं वाटतंय शिर्डीला आता आपण पोहोचणार आहोत काय म्हणाल कसं वाटतंय कारण की आपण वर्षभर या प्रवासाची वाट बघत असतो तो प्रवास आता आलेला आपल्याला काय माहिती कोणी हे करेल ना हा प्रवास याच्यामध्ये दिंडीमध्ये भाग घेईल त्याला त्याचा अनुभव त्यालाच माहिती बाकी लोकांना माहिती नाही बरोबर बाकी लोक बोलतात चालतं तेवढं बरोबर आणि आता तुम्हाला 17 वर्ष झाली 17 वर्षाचा अनुभव काय सांगाल कसा इथं योग आला तुम्हाला शिर्डीला येण्याचा पहिला मी फक्त ते बुवाचा दिंडी नागावातला अंबिकावाडीतला त्याच्यामध्ये जात होता त्याच्यामध्ये काय झालं ते मी पहिला अन्नदान द्यायचा ते अन्नदान द्यायचं म्हणते बुवा बोलते एकदा जर या चालत मला भीती वाटते बरोबर ते एवढं मी चाललं बोललं नाही जमणार असं झालं काय झालं थोडे दिवसांनी माझी बहिणीचं नवरा आहे ना भाऊजी त्यांचा बायपास सर्जरीसाठी ताबडतोब फोन आला मला ते असं झालं काय मी ताबडतोब बाबांना 1000 रुपये मनी ॲड केलं ह्याच्यामध्ये भरा झालं तर बिना ऑपरेशननी भरावाला पाहिजे असं बोललो तुम्ही काय म्हणालात म्हणजे बिना सर्जरीची भरावाला पाहिजे भाऊजी तेव्हा मी शिर्डीला येईन म्हणून पायी शिर्डीला येईन त्याच्यामुळे त्याला ते 15 दिवसानंतर दुसऱ्या डॉक्टरकडे गेले ते तेव्हा बोलते ते आता जास्ती नाही थोडंसं राहिलं बोलते ते होईल बरा होतील म्हणजे रिकवर झाले म्हणजे ते 2-3 महिन्यांनी रिकवर झाला पूर्ण आता ते त्यांच्या अजून बायपास सर्जरी झालेलं नाही 17 वर्षापासून नाही झालेलं आहे नाही म्हणजे एकही पैसे न खर्च करता बायपास सर्जरी क्लिअर झाली म्हणजे कव्हर झाली रिकवर झाली आणि त्याच्यामुळे तुम्ही हा 17 वर्षाचा ताबडतोब नाव दिलं मी बुवाना तर बोलतो मी पण चालत असा प्रवास होता असा तुमचा अनुभव आहे
आणि साईरामांना 15 वर्षाली त्यांचा कसा योग आला, तुमच्या मुलं आला योग? ते माझे मुलं म्हणजे ते आले होते, त्रासमध्ये होते, म्हणजे त्यांचा जरा परिस्थिती गंभीर होता. त्याच्यामुळे ते काय झालं, मी बोललो चला शिर्डीला. बरोबर. ते आले. त्याच्यानंतर त्यांचं एकदा आलं ना, ते बोलते आता परत बोलते मी येणार नाही, एवढं बोलते त्रास होते. पुढच्या वर्षी ते बोलते मी येते. म्हणजे एकदा चाललं लागले ना मग बरोबर त्यांचा हिशोब आहे. बरोबर. एकदा सुरुवात केली ना काय ते सुरूच राहते. त्यांचं माझ्या वेगळंच असतो. ते 9 महिने पोटात बाय असतो ना, पोट बाळा ठेवतो, तेव्हा बोलते नको नको नको. म्हणजे ते बाळाच्या तोंड बघितलं बरं ना, ते परत दुसरं पोरं पण रेडी करतो. बरोबर. तसा हिशोब झाला असं आपला. आणि यंदा पण तुमचा येण्याचा योग नव्हता. मी ते अजय सर बोलते मी तुम्ही या, बोलते मी येईन, बोलते मी बोलते तुम्ही आलं तर मी येईन बोलते. मी बोलते ह्यानं बोलते चला, ते बोलते चला. आता ह्यांच्यामुळे मला पण लागलं. बरोबर. आणि मला सांगायला नक्कीच आवडेल, आपण कसे सर्वजण सोबत असतो, म्हणजे चेतन वगैरे आपला कसा ग्रुप असतोय, जरी दिंडी असली तरी आपण एकत्र राहण्याची आपल्याला सवय लागली असते. तसंच त्यांचं वरिष्ठ जे आहेत ना सर्व, अजय सर वगैरे, त्यांची टीम आहे आणि त्यांच्यानुसार ते करत असतात सर्व. तर अजय सर त्यांना साईरामांना बोलले काय तुम्ही आले तरच मी असं झालं त्यांचा विषय. आणि आता सर्वजण त्यांची अख्खी टीम आली, टीम अख्खी सोबत चालते. ओके. आणि बराच अनुभव आपल्याला आज इकडं जाणून घ्यायला भेटला. एवढे 17 वर्षाचा अनुभव आहे त्यांना. हे बघा मित्रांनो, ही आहे एअरपोर्टची भिंत, हा मेन रोड, आणि ज्या रस्त्याने आम्ही आलो होतो तो हा रस्ता. बघा रस्ता कसा होता ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आहे. वयोवालसा एवढा मारायची गरज ना, हा शॉर्टकट रस्ता. मग यंदा आपण मानाचा झेंडा इथूनच घेऊन आलो, कारण का गेल्या वर्षी आम्ही कंटिन्यू शेवटच्या मानाच्या झेंड्यावरती असायचो. तर आणि मग काय केलं आम्ही शेवटच्या मानाच्या झेंड्यासोबत होतो. तर मध्ये ते साईराम भेटले आणि आम्हाला हा रस्ता दाखवला शॉर्टकटवाला. आम्ही आलो चालत आणि बघतोय तर मानाचा झेंडा अजून पहिले मानाचा झेंडा लांब दिसतोय आणि आम्ही शॉर्टकट पहिले पोहोचलो. असं झालं. मग यंदा आज पण हा रस्ता वापरला आपण. आणि तरी भिंत म्हणजे एअरपोर्टच्या पूर्वी, म्हणजे एअरपोर्ट होण्याच्या पूर्वी डायरेक्ट सरळ जायची पदयात्रा तिथून मेन रोडवरून. तिथनं एअरपोर्टची भिंत झाली. एअरपोर्ट झाल्यामुळे आपल्याला पूर्ण त्या भिंतीला वळसा मारायला लागतोय. तुम्ही कधी जुन्या रस्त्याने आलात या तर तुम्हाला माहितीच असेल की एअरपोर्टची भिंत संपत नाही. ओम साईराम दादा, कसा चाललाय प्रवास? एकदम ठीक, व्यवस्थित चाललाय ना. आता आपण पोहोचणार आहोत दरबारामध्ये. काय म्हणते, कसं वाटतंय? एकदम मन म्हणजे असं फुलून आलेलं आहे. कधी पोहोचतो कधी नाही असं झालेलं. हे बघा स्टॉप घेतला आपण. 9 वाजलेत. पावभाजी आहे ना साईराम? पावभाजीची तयारी सुरू आहे. साईराम आहेत, साई सेवा करत आहे. साईराम आणि इकडे सर्व कांदा लिंबू कटिंग. युट्यूब चॅनल साईराम. पावभाजी, काकडी, कांदा, लिंबू आणि पाव, आणि स्वीटमध्ये गुलाबजाम आहे आणि पापड सुद्धा आहेत. कधी खाल्लीच ना अशी खाऊ नको. होय, सगळ्यांना देतय. हा तेच देतय. कधी भेटलाय ना तसं खाशील पटकन. साईराम. चला मित्रांनो, मस्त पावभाजी खाऊन आपण निघालो आपल्या स्वर्गामध्ये, जिथं आपल्याला आता साईनाथाचं दर्शन होणार आहे. आणि हिमांशू आपल्यासोबत.
हिमांशू आता काहीच किलोमीटर नंतर 10 ते 12 किलोमीटर प्रवास आपला बाकी आहे. आपण शिर्डीमध्ये पोहोचणार आहोत. 9 दिवस आपण चालत होतो, त्रास झाला, म्हणजे पाऊस आला, सर्व काय आपण विसरून आता आपण बाबांच्या नगरीत जाणार आहोत. कसं वाटतं? 9 दिवसानंतर खूप बरं वाटेल. आता आपण पोचायला आलो. तर सगळं आता हे दिवस मग मिस करेन मी. चालत जायचं होते. तर नेक्स्ट टाइम असं वाटते लवकर येऊ द्या. असं 9 दिवस कधी संपले समजलेच नाही. हो, समजलेत नाही. नक्कीच नाही. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सुद्धा बोललोय की 9 दिवस कसे गेले समजलेत नाही. आणि पुढल्या वर्षी येणार ना? हां, नक्की. ओके, साईराम. 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 पहिला वर्ष आहे. कसं वाटतंय? कसं झाला प्रवास? खूप छान झाला ना? आता फायनली पोहोचणार आहेस. कसं वाटतंय? खूप आनंद होतोय. आनंद होतोय. ओके, तू जास्त बोलत नाही. साईराम. अरे दादा कशाला ते? चला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. अमोल. ओम साईराम. 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 जय बोले. जय बोले. ओम साई. ओम साईराम. ओम साईराम. 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 ओम 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 साईराम. 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 ओम साईराम. जय श्रीराम. ओम साईराम. 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 मामाचं बोलणं बघू लागला. मग भेटलो त्याला. हो. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साईराम दादा, कसा वाटतं आता बाबांच्या नगरीमध्ये आपण पोहोचणार आहे? 9 दिवस जो आपण प्रवास केला तो आता कुठेतरी पूर्ण होणार आहे. 9 दिवस तर नव्हतो. हा. मी शेवटचे 3 दिवस आलो कारण काही कारणामुळे लेट झाला मला. बरोबर आहे. साईंचा बोलाव मला या वर्षी लेट आला. हां, त्याच्यामध्ये थोडी खंत वाटते. पहिल्या दिवसापासून नव्हतो, पण आता पहिल्या दिवसात नसलो तरी पण 2 दिवसात एवढा अनुभव घेतला ना की म्हणजे चालत जाताना जो अनुभव येतो हां, खरंच वेगळा असतो, घरच्यापेक्षा वेगळा असतो. इतर ठिकाणी कुठं आपण चालत जातो तो वैताग, तर इथल्या इथं आपल्याला गाडी लागते. पण इथं आपण 4 किलोमीटर 4 किलोमीटरचा जो पल्ला असते तो आपल्याला वाटते असं आपण 5-10 मिनिटं कव्हर करतो. बरोबर बरोबर. चालताना असं वाटत नाही का आपण थकलो, काय केलं. आरामात एकदम हसत खेळत सगळं चालत आहे. प्रकारे समजा कोण दमला वगैरे त्याला घेऊन चालत आहे. हीच खरी साईंची लीला आणि शिर्डीची महती असते. ओके. आणि दिंडी त्याच्यासाठीच करतात कारण त्याच्याने लोकांचा एकोपा पण वाढते, मैत्री पण वाढते आणि सर्वांना सोबत घेऊन कसा चालायचा ते समजतं. कारण मराठी माणूस आजकाल बघितला तर प्रत्येकाचे पाय खेचण्यात माहीर आहे, पण इथे तसा नाही होत. प्रत्येकाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. नक्की. आता मैत्रीवरनं विषय काढलाय तर आता दादाचा आणि माझा संबंध कुठलाच नसता. जर आपण दिंडीमध्ये नसतो आपला काहीच संबंध नसता. बाजूने गेलो असतो तरी आपण एकामेकाला हाक नसती मारली, एकामेकाकडे बघितलं नसता. पण दिंडी मुलं आपण आता एकामेकाला ओळखतो, एवढी आपली ओळख झाली. दिंडी मुलंच ओळख होते म्हणजे पूर्ण सगळे गावाचे आता उरण काही छोटा नाही आहे. बरोबर आहे. आपण आता प्रत्येक जण इकडचे तिकडच्या म्हणून आपली ओळख झाली. नाही आपण उद्या समोरासमोर आला दिंडीत नसतो तू कोण मी कोण कोणाला ओळख नाही. बरोबर आहे. पण दिंडी मुले आज सगळं पूर्ण म्हणजे यंग पिढी तरी एकत्र चाललेली आहे. ओके. साईराम. साईराम. धन्यवाद. व्हिडिओ कॉल तुझं नावच ठेवलं. व्हिडिओ कॉल याला आता ये वर्षी
याला व्हिडिओ कॉल नाव ठेवलाय. गेल्या वर्षी त्यांनी ती अशी पोज मारली ना अशी वेगळी ती होती, आता त्याला व्हिडिओ कॉल नाव ठेवलंय. काय सांगशील? दरवर्षी तुम्ही मी रात्री म्हणजे माझ्यासोबत जागरण करायचा, पण मी एडिटिंग करायचं आणि व्हिडिओ कॉल करायचा. आणि याचा सांगते म्हणजे वहिनीला करायचा व्हिडिओ कॉल. आणि दुसरा असं सांगू व्हिडिओ व्याप न होऊन देणार मी. विषय काय माहितीये, व्हिडिओ कॉल बघता बघता झोपून पण जायचा आणि मोबाईल हातातून घेतला ना तरी त्याला समजत नव्हतं की मोबाईल हातात नगरे ठरतो. आणि झोप पण तशी लागते आपल्याला, लागते असं आहे. कारण की सकाळ वाजून तेवढी चाल असते ना तर काय हा दमाल होती तर झोप लागते. कधी झोप समजत पण नाही. झोपते म्हणजे व्हिडिओ कॉलवर बोलता बोलता झोपायचा, बरोबर ना? चला, बाकी प्रवास कसा झाला? मस्त मस्त एकदम. चेहराच सांगतो याचा. आता आलो ना आपण. हा पोचलो आता. बाबांच्या दर्शन घ्यायला किती आपल्याला 2-3 तासाचा प्रेयर आलाय फक्त बस. नंतर मग आले बाबांच्या दरबारात. हाय चालेल. मग वस्तीला येऊ ना? रात्री निघणार? नाही वस्तीला. ओके, उद्या निघू. साईराम. कसा झालाय? पहिला वर्ष ना दादा? पहिला वर्ष. कसा झाला अनुभव? कसा वाटला? खूप छान. ही आपली सर्व मित्र परिवार आता जो आता तुम्ही गोला केलास किंवा जमवलास त्यांच्याबद्दल काय सांगशील? खूप छान आहे. वाटलं काहीतरी इच्छा झाली आता पुढच्या वर्षी परत इच्छा होईल काय परत येण्याची. बरोबर. असे वाटते कुठं काय असं कुठं काही कमी पडू दिला नाही. बरोबर. काय कुठं काय कोण म्हणजे तुझा भाऊ काय नाही असं आहे काय तुम्ही तू नाही इथे नाही असं नाही. आम्ही आता स्वतःहून लोक आम्हाला काय पाहिजे विचारायला येत होते सर. बरोबर. काय म्हणजे लागेल ते स्वतः जवळ आणून देत होते. पाय दुखते म्हणून. आता हा परेश आहे. परेश मला जाम सपोर्ट केलाय. परेश दादाचा आणि तुझा नाता कसला? आम्ही कुटुंबदार भाऊ म्हणजे कुटुंबातले भाऊ. ओके. दोघं भाऊ आहोत. म्हणजे तो यावर्षी मला बोलला म्हणजे 1 वर्ष इकडनं येऊन बघ करून बघ ते खूप चांगला अनुभव येईल. बरा यावेळी इच्छा केली बरा जाणारच बरा. आता निघलो बरा. चला बरा जाऊ. आता प्रवास पूर्ण झालेला आहे. आता पुढल्या वर्षी परत येणार. ओके. बोलो साईराम. चला रे चला शिर्डीला चला, चला रे चला शिर्डीला चला, साईबाबांच्या दर्शनाला, साईबाबांच्या दर्शनाला. निघाली पालखी शिर्डीला, भक्त पायी पायी चालला, साई द्रोणगिरी पदयात्रा. आपल्या समोर पूर्ण छकडा गँग आहे आणि त्यांचा यंदाचा पहिला वर्ष होता. तर त्यांना विचारूया का कसा अनुभव होता त्यांचा. अनुभव कसा वाटला? मस्त. बरा वाटला? काय थकवा वगैरे काय? आता बाकी ओके आहे ना? बाबांच्या नगरी पोहोचणारे एवढे दिवस जो म्हणजे तू चाललास वगैरे एवढा 290 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आता कसं वाटतं? पोचशील? एकदम मस्त निवांत. ओके. कसं वाटते? खूप मस्त वाटते. खूप. साईराम काय? एकदम आराम के साथ. तुला काय त्रास वगैरे? काय नाही त्रास बीस काय नाही. एकदम पुढच्याला बिना चपलाशी. बिना चपल्याने पुढल्या वर्षी? मग नक्की. राजने ट्रेनिंग दिली वाटतं. हो. शुभेच्छा तुला. माझा 2रा वर्ष. काय म्हणशील? कसं वाटतं? बरं वाटतंय. चांगला. ओके एकदम. चकडा गँग त्यांचा पहिला वर्ष होता. त्यांचा अध्यक्ष आहे. जे काय त्यांना शिकवण मिळाली या वर्षी ते सगळी याच्याकडून आहे. काय सांगशील? पोरांना चालवायचं काम. आता पोरं सगळी नवीन होती तर आपणच चालवायला पाहिजे ना. आपण आता आपल्यासोबत पोरं आहेत आपण पण विचार करायला पाहिजे का आपल्यासोबत नवीन पोरं आहेत म्हणून. पण त्यांना आपण चालवलं. आता आपला आता ग्रुप तर झालेला आहे. आता संघटनेचा अध्यक्ष मी आहे ग्रुपचे खजिनदार आणि याचा बचत गटाचा अध्यक्ष आहे. एक नंबर वाटतंय. फायनली आपण आपला 9 दिवसाचा प्रवास पूर्ण होणार आहे. मनाला खूप बरा वाटतंय. बाबांना भेटू आपण आज. हॅपी. मस्त एकदम. बाई काय शिर्डीमध्ये पोहोचणार आहेस? शिर्डीमध्ये पोहोचणार आहेस? हां मनाला आनंद आहे माझ्या. मी शिर्डीत पोहोचणार आहे. एवढा दिवस मी वाट बघत होतो की मी कधी शिर्डीत पोहोचतोय. आता मी शिर्डीत पोहोचलोय. असा आनंद होतोय मला की मला काय सुचत नाही याच्या पुढे. म्हणजे शब्द नाही तुझ्याकडे? हां माझ्याकडे काही शब्द नाही की मी काय बोलू. मी आता शिर्डीत गेल्यानंतर बाबांचं पहिला दर्शन घेणार. त्याच्यानंतर कुठे काय करायचं आहे काय बघायचं आहे ते बघणार. पहिलं दर्शन. ओके. साईराम. ओम साईराम. इथे ना आपल्यासोबत काय बोलशील? कसं वाटतंय? एकदम मस्त वाटते. आज 9 दिवस कंप्लीट व्हायला आले. पहिले 2 दिवस थोडे कठीण गेले पण बाबांचं नाव घेऊन
हे 9 दिवस कधी निघून गेले पुढचे ते समजलं नाही. आता आपण थांबलोय एक विश्रांती घ्यायला, म्हणजे शेवटची विश्रांती असेल नाही राजदीपदा? हां, शेवटची विश्रांती असेल. त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट शिर्डीमध्ये जेऊ, कपडे वगैरे चेंज करून मस्त शिर्डीमध्ये बाबांचं दर्शन घेऊ. खूप भारी वाटला. आणि आता बाबांची ओढ लागले, जसे किलोमीटर म्हणजे कमी होत चाललेत ना, तसे म्हणजे असं वाटते कधी जाऊ, कधी पोचू बाबांचं दर्शन घेऊ, मग एकदम रिलॅक्स. तुला कसं वाटते? मला मस्त वाटते. फक्त आता कधी शिर्डीमध्ये जाऊन दर्शन घेते त्याची वाट बघतोय. ओके, ओम साईराम. हा, पहिला वर्ष काय म्हणशील, काय कसा झाला प्रवास? एकदम मस्त झाला. पहिल्याच वर्षी एकदम मस्त होता. मंडळ कसं वाटलं? एकदम मस्त वाटला. पुढच्या वर्षी एकदम मस्त सेवा. पुढच्या वर्षी पण याच मंडळात येणार मी. ओके, साईराम. हे बघा आपल्या समोर यश आहे, त्याचं पहिला वर्ष आहे. याच्यापूर्वी कधी प्रवास केलाच नाही ना पदयात्रेचा. काय म्हणशील आता फायनली आपण पोहोचणार आहोत बाबांच्या नगरीमध्ये, कसं वाटतं? हे मस्त वाटतंय, एक भारी वाटतंय. आता ओढ लागले बाबांच्या दर्शनाची आणि आता फक्त जाऊन बाबांचं दर्शन घ्यायचं आहे, हे फक्त मनात आहे. माझे मित्र मंगेश म्हात्रे आणि पोलीस आहेत आणि आपले राहुल के यांच्यामुळे मी शिर्डीमध्ये प्रथम एंट्री केलेली आहे. आता 4 वर्ष झालेले आहेत. तर 4 वर्षामध्ये एवढा अनुभव आला की तुम्ही फोटोग्राफर आणि तुम्ही यूट्यूबवर हे करता, तर त्याच्यामुळे तुमच्यामुळे आणखी उत्साह वाढतो लोकांचा. त्याच्यामुळे लोक जास्त शिर्डीला पायी यायला तयार झालेत आता. त्याच्यामुळे धन्यवाद. साईराम. निमेश आपल्या समोर पहिला वर्ष होता त्याचा, याच्यापूर्वी कधी पदयात्रेमध्ये गेला नाही. आणि या व्हिडिओमध्ये आपण जास्त करून आपल्या जे नवीन पदयात्री आहेत त्यांच्याकडून अनुभव त्यांचा विचारलाय. कसा होता अनुभव पहिल्या वर्षाचा? मस्त होता, काय नाही वाटला. पहिले 1-2 दिवस फक्त पाय दुखले, त्याच्यानंतर काहीच नाही वाटलं. बाबाने बरोबर सगळ्यांना नेला बांधला. आणि आपले सर्व मित्रमंडळी आता जो तुम्ही जमवलास त्यांच्याविषयी काय सांगशील? ते पण चांगले आहेत, सगळे चांगले आहेत, मस्त सगळे वागतात सगळे. आणि पुढल्या वर्षी नक्की येईन. नक्कीच आहे. हां, भेटू पुढल्या वर्षी. चालेल. ओम साईराम. क्रिश आपल्यासोबत आहे, जो 8 दिवस 9 दिवस आपल्या सोबतच चालत आहे, आपल्या सोबतच होता. काय म्हणशील क्रिश, कसं वाटलंय? मस्त. 9 दिवस कसं समजलं पण नाही. आणि आमचा यो आतरंगी ग्रुप कसा वाटला तुला? भारी एकदम. आणि पुढल्या वर्षी येशील का नाही? हो, नक्कीच ना. हो, असाच चालू ठेवा आता पदयात्रा. ठीक आहे, चल. साईराम. तर चला मित्रांनो, 9व्या दिवसाचा दुपारपर्यंतचा प्रवास मी या व्हिडिओमध्ये दाखवला आहे.
आणि दुपारनंतर जेव्हा आपली पालखी पोहोचली शिर्डीमध्ये बाबांच्या नगरीमध्ये तेव्हा जो जल्लोष दाखवला त्याचा ब्लॉग मी वेगळा केला होता, तो देखील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, जाऊन नक्की बघा जर बघितला नसेल तर. हे सर्व क्षण असतात ते खूप मौल्यवान क्षण असतात आणि वर्षभर या क्षणांच्या मी आतुरतेने वाट बघत असतो. याच ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व आठवणी, सर्वांचे अनुभव, सर्वांचे विचार पाहायला मिळाले असतील. तर म्हणजे या सोहळ्याला, या प्रवासाला आपण शब्दात नाही सांगू शकत असा हा प्रवास असतो. स्टार्टिंगला पाय थकतात, दुखतात, थांबायची इच्छा होते, कोण थांबायला मागत नाही, प्रवास चालूच ठेवतो आणि फायनली 9व्या दिवशी जेव्हा पोचतो तेव्हा पूर्ण थकवा निघून जातो. फक्त ओढ लागते ती म्हणजे बाबांना भेटायची, साईरामांना भेटायची. तर तो सर्व 9 दिवसाचा प्रवास मी माझ्या गेल्या 8-9 दिवसामध्ये दाखवत आहे आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण खूप प्रेम देत आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ओम साईराम. तर चला भेटू आता पुढचा कुठला प्रवास. आपला प्रवास तर सुरू होऊन राहणारच आहे, प्रवास काय थांबणार नाही आणि सर्व काय आठवणी घेऊन जातोय. प्रत्येक प्रवासामध्ये नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला भेटत असतात, त्या शिकायच्या असतात आणि मी प्रत्येक वेळी सर्व काय सांगत असतो व्हिडिओच्या मार्फत. तर चला हा देखील प्रवास पूर्ण झालेला आहे आपला. कुठला मिस केला असेल ब्लॉग तर जाऊन नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती, राज करंजाच्या या चॅनलवरती. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. स्वतःची काळजी घेत जा. बाय बाय. ओम साईराम.